गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. सद्गुरूंना नमस्कार करून त्यांचं स्मरण करून मी अरविंद आठले आपल्यासमोर काही उपदेश ठेवू इच्छितो. वर जे 2 श्लोक म्हटले त्याच्यामध्ये सर्व काही आलेलं आहे. गुरुच ब्रह्मा विष्णू महेश. गुरु हे साक्षात परब्रह्म. अशा सद्गुरूला माझा नमस्कार असो. पण असे सद्गुरू कुठे? ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी जिथे कुठे पाहीन, माझं मन जिथे जिथे जाईल त्या त्या ठिकाणी तुझं निजरूप मला दिसो. ज्या ज्या ठिकाणी मी मस्तक ठेवीन, ज्या कोणाच्या चरणावर, मग ते भूमीवर असो का कुठल्या सद्गुरूच्या चरणावर असो का कुठल्या आईवडिलांच्या चरणावर असो, त्या त्या ठिकाणी मला तुझेच दोन्ही पाय दिसावेत अशी माझी इच्छा आहे, असं साधक म्हणतात. हे 2 अतिशय महत्त्वाचे असे अध्यात्मातले श्लोक मला वाटतात. सगळा निचोड, पण ते व्यवस्थित समजावून घेणं आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षात जे दिसतं ते ह्याच्या उलटं असतं. अत्यंत धार्मिक समजणारी माणसं ही अत्यंत कडवी आणि एकांगी मताची, एकांगी शिलेदार असतात. गेले 22 वर्ष मी गुरुत्व अनुभवतोय. त्याच्या आधीचे अनेक वर्ष साधकावस्था मी बघितलेली आहे. अजूनही मी साधकच आहे. अनेक दीक्षा माझ्या हातून झाल्या, दत्तसंप्रदायिक दीक्षा झाल्या. परंतु माझ्या कुठल्याही भाषणात तुम्हाला हा सांप्रदायिकपणा मी कधी आणू दिलेला नाही. संप्रदाय हा शब्द आपण तोडका करून ठेवलेला आहे. संप्रदाय हा फार मोठा शब्द आहे की सगळं काही माझ्याजवळ आणणं आणि सगळ्यांवर मी जाणं, सगळ्यांना मी आत्मसात करणं, हा अतिशय एक फार मोठा अर्थ या संप्रदाय या शब्दाला आहे. परंतु आपण एखाद्या विशिष्ट व्यक्तीपुरता तो मर्यादित ठेवला. मी काय स्वामी समर्थ संप्रदायिक आहे, मी रामदास स्वामी संप्रदायिक आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी गजानन महाराजांचा संप्रदायिक आहे, असं असत नाही. या सगळ्यांच्या ठिकाणी वास करणारा असा जो गुरु आहे त्याच्या संप्रदायात मी आहे असं मला वाटलं पाहिजे. आणि हा विषय गेले अनेक वर्ष मी सातत्याने तुमच्यासमोर मांडतो आहे की सांप्रदायिकता ठेवू नका. आपलं मन विशाल करायला शिका, तोकडं करायला शिकू नका. काही वेळा अतिश्रद्धेच्या पायी आपण फार कडवे होऊन जातो, दुसऱ्याचा द्वेष करतो, मत्सर करतो. हे अत्यंत चुकीचं आहे. गुरु हा विषय समजावून घेण्याचा आहे आणि तो 1, 2, 50 व्याख्यानात समजावून घेता येण्यासारखा नाही, तो अनुभवावा लागतो. कुठलीही गोष्ट अनुभवल्याशिवाय समजत नाही. साखरेचं वर्णन करून साखर किती गोड आहे हे समजत नाही, ती साखर खावी लागते. तसं गुरु किती गोड आणि किती महान आणि किती व्यापी, विश्वव्यापी आहे हे समजण्यासाठी तुम्ही त्या भूमिकेत गेलात तर तुम्हाला समजू शकेल. आणि त्यामुळे
हे भान सर्वच साधकांनी, सर्वच समाजांनी ठेवणं आवश्यक आहे. मी केवळ आपल्याला हिंदू धर्मी समजत नाही, मी वैदिक धर्मी समजतो. वैदिक धर्माचा अर्थ विद म्हणजे जाणणे आणि जाणून बुजून मग त्या धर्माप्रमाणे व्यवहार करणे. आता गीतेमध्ये परधर्म भयावह असं जे म्हटलेलं आहे, तर त्या गीतेच्या काळात ते कोणते बाकीचे कोणतेही धर्म नव्हते. मुसलमान नव्हते, ख्रिश्चन नव्हते, कुठलेच धर्म त्या काळात नव्हते. मग हे परधर्म भयावह काय आलेला आहे? धर्म म्हणजे स्वधर्म. मी काय आहे, माझ्या किती कपॅसिटीज आहेत, माझं तनमन धन अर्पण करण्याची माझी किती ताकद आहे. कट्टर संप्रदाय मी बघितलेले आहेत. आणि हे तुम्हाला लक्षात आलं असेल ही जगात जी विश्वात युद्ध जी सगळी झालेली आहेत ही केवळ धर्माच्या आधाराने झाली आहेत, की प्रत्येक धर्माने या युद्धाला विरोध केलेला आहे. परंतु धर्माच्या प्रसारासाठी फार मोठी युद्ध झाली. हे आपण किती अधर्माने वागतो त्या धर्माशी हे आपल्याला समजत नाही. आपली दृष्टी अत्यंत व्यापक विशाल होणं आवश्यक आहे. मला झापडं बांधून चालणार नाही. सर्वसमावेशक असा वैदिक धर्म मी पाळीन. पण वैदिकचा अर्थ जाणून बुजून सर्व वस्तू जाणून घेऊन त्याप्रमाणे आचरण मी करीन. केवळ अंधश्रद्धेने मी आचरण करणार नाही. बाटके लोक जसे अधिक कडवे असतात तसे हे साधकांची अवस्था असते. आता गेली 50 वर्षे मी या क्षेत्रात आहे. माझ्या या 50 वर्षाच्या अनुभवातून मी हे तुम्हाला बोलतो आहे. खरं म्हणजे गेले 15 दिवस माझी तब्येत चांगली नाही. एक छोटं ऑपरेशन माझं पायाचं झालं आणि त्या औषधाच्या उष्णतेने मग एकात एक दुखणी वाढत गेली. कालपर्यंत मी झोपून होतो. परंतु काय आज मला सकाळी इच्छा झाली की नाही, तुमच्यासमोर हा काही विचार पुन्हा पुन्हा मांडणं आवश्यक आहे. सांप्रदायिकता सोडा, विश्वव्यापक करा, तुमचं सर्वसमावेशक करा. कुठल्याही गुरुची कधीही निंदा करू नका. गुरु आपापल्या ताकदीप्रमाणे आपल्याला मिळत असतो. प्रत्येकालाच काय अगस्त्य ऋषी आणि कोणी असे सांदीपनी ऋषी मिळत नाहीत. प्रत्येकालाच रामकृष्ण परमहंस मिळत नाहीत. ज्या ज्या पातळीवर जो जो असतो तो गुरु त्या त्या पातळीवर अत्यंत श्रेष्ठ असतो. पहिलीत तुम्हाला अक्षर ओळख करून देणारा गुरु जो असतो तोही तितकाच श्रेष्ठ आहे. कारण ती त्याने करून दिली नसती तर पुढे जाऊन तुम्ही ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, PhD झाले नसतात. त्या त्या पातळीवर त्या त्या व्यक्तीचं महत्त्व आहे आणि त्या त्या व्यक्तीचं त्या त्या पातळीवरचं महत्त्व ओळखून त्यातला कोणी कमी जास्ती नाही. ही ड्युटी त्याला कोणी दिली आहे? ही परमेश्वराने दिलेली आहे, ते गुरूंनी दिलेली आहे. गुरु म्हणजे प्रत्यक्ष शिवशंकर. आणि ह्या शिवशंकरामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश सर्व तुम्ही पाहायला शिकले पाहिजे. तुमच्या गुरुमध्ये जगातले अनेक गुरु पाहायला तुम्ही शिकले पाहिजे. हे सर्वसमावेशक होणार नसाल तर तुमच्या ह्या गुरुत्व आणि शिष्यत्वाला काही अर्थ नाही. प्रौढ व्हा, उपासनेत प्रौढ व्हा, इतरांना समजावून घ्या. कोणाच्याही कुठल्याही अनुभवावर कधी टीका करू नका. तो अनुभव समजावून घेण्याचा प्रयत्न करा. तुमची ती कपॅसिटी आहे का नाही हे पहिले बघा. सरसकट कोणालाही निंदा करणं, टीका करणं फार सोपं असतं. कधीही करू नका. लक्षात ठेवा, जगात प्रेम हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे. हा प्रेम तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकतो. हे प्रेम फार महत्त्वाचं आहे. प्रेम हाच सद्गुरू आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण सद्गुरूची थाप जेव्हा तुमच्या पाठीवर पडते तेव्हा तुम्हाला समजतं प्रेम काय आहे, माया काय आहे. ही माया तुमच्या आईवडिलांच्या थापेपेक्षाही अतिशय वेगळी असते. तिथे एक करडी शिस्त असते. तो तुम्हाला इकडे तिकडे जाऊ देत नाही आणि गेलात तर तुम्हाला तो विचारत नाही. अत्यंत निष्ठा ठेवावी लागते. ही निष्ठा
केवळ शरीराची निष्ठा असून चालत नाही. ही निष्ठा, हे गुरुत्व, हे सगळं समजावून घेणं आवश्यक आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी मला जर अनेक सद्गुरू भेटले, मी कुठल्याही एकाशी संबलित राहिलो नाही. माझ्या गुरूंनी ह्या सगळ्यांकडे मला फिरवलेलं आहे आणि ह्या गुरूंनीच मला ही विशाल दृष्टी आणलेली आहे. त्यामुळे माझ्या कुठल्याही भाषणात मी माझ्या गुरूंचा कधीही फारसा उल्लेख केलेला नाही आणि त्यांचा डम वाजवलेला नाही. या गुरूंनी मला मोठं व्हायला शिकवलं आहे, सर्वांना आत्मसात करून घ्यायला शिकवलं आहे. आणि हे आत्मसात करून प्रेम द्या. हे प्रेम दिलं, हे प्रेम तुम्हाला समोर घेऊन जाणार आहे. हे प्रेम तुम्हाला गुरुत्व, खरं गुरुत्व तुम्हाला तुमचं प्रेम देत असतं. माझ्या अनेक शिष्यांना माझं हे प्रेम माहिती आहे आणि या दोन्ही भूमिकेत तुम्ही असल्यामुळं मी तुम्हाला हा तटस्थपणे राहून उपदेश करतो आहे की गुरुत्व शिका, प्रेम करायला शिका. आजची ही जी काही गुरुपौर्णिमा आहे ह्याला व्यासपौर्णिमा म्हणतात. वर्तुळाचा सगळ्यात मोठा भाग, डबल त्रिज्या, ह्याच्यापेक्षा मोठी रेष वर्तुळात मारली जाऊ शकत नाही. सरळ रेष, तिला व्यास म्हटलेला आहे. आजचा चंद्र हा सगळ्या पौर्णिमेतला सगळ्यात मोठा चंद्र, सगळ्यात जवळ आलेला चंद्र असतो आणि म्हणून त्याला व्यासपौर्णिमा म्हटलेला आहे. कलाकलांनी तुमची उपासना वाढत गेली पाहिजे. तुम्ही व्यासा इतक्या मोठे झाले पाहिजे आणि स्वतःचं अस्तित्व तुम्ही विसरून जाण्या इतके मोठे झाले पाहिजे. कुठल्याही वयात शिकणं सोडू नका. 75व्या वर्षी महाअवतार बाबाजींचं ध्यान मी करायला शिकलो म्हणून काही माझ्या मूळ गुरूंशी मी फारकत केली असा त्याचा अर्थ नाही आहे. माझ्या गुरूंनी मला तिथे नेलं, ही माझी भावना आहे. तेव्हा मन मोठं करायला शिका. आज व्यासपौर्णिमा आहे. व्यासाने इतकं, व्यासोच्छिष्ट म्हणतात, कुठलंही ज्ञान नवीन नाही आहे. जे काही आहे ते सगळं व्यासाने आधीच सांगून ठेवलेलं आहे अशी आपलं शास्त्र सांगतं. आणि म्हणून व्यास बनण्याचा प्रयत्न करा, सत्शिष्य बनण्याचा प्रयत्न करा, सद्गुरू बनण्याचा प्रयत्न करा. उपासनेत कधीही अडथळे कितीही आले तरी डगमगून जाऊ नका. तुमच्या सद्गुरूंवर, सद्गुरू या शक्तीवर तुमचा विश्वास पाहिजे की कोणाच्याही रूपाने ते येऊन तुमचं पोट धरतील. एका विशिष्ट रूपाने आले तरच ते सद्गुरू आणि नाही तर ते नाही असा त्याचा अर्थ नाही आहे. एखाद्या वेळेला एखादं लहान पोरही तुम्हाला काही उपदेश सांगून जाईल, त्या पोरातही सद्गुरू पाहण्याची तुमची ताकद पाहिजे. तर हे आज या व्यासपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्हाला सांगण्याची माझी इच्छा झाली. गेले 15 दिवस मी झोपून होतो तरी आज पहाटे उठून मला हे सगळं आतून तळमळ आहे. शक्य आहे कदाचित आता आमची वय अशी झाली आहेत की पुढच्या गुरुपौर्णिमेला आम्ही असू का नसू हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे आहे ते पटपट जेवढं सांगता येईल तेवढं सांगावं या एका इच्छेतून हे मी तुमच्यासमोर बोलतो आहे. मन मोठं करा. सगळ्यांचे गुणदोष विसरून जायची तयारी ठेवा. कोणाचेही दोष काढू नका. अध्यात्म खरोखर तसं म्हटलं तर फार सोपं आहे. जगातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचा आनंद घ्यायला शिका. खूप लोकांना आश्चर्य वाटते की इकडे तुम्ही गुरु म्हणून ही भाषणं करता आणि दुसरीकडे स्वयंपाकाचे प्रयोग काय करता. त्यातही आनंद आहे. एक मातृत्वाचा आनंद आहे स्वयंपाकात, हे विसरू नका. दुसऱ्याला खाऊ घालण्यातलं एक मातृत्व आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये हे मातृत्व आहे, तो पुरुष असला तरी सुद्धा. हे माता व्हायला शिका. नुसते पिताहून होत नाही, माताही व्हावं लागतं. जगातल्या ज्या ज्या गोष्टींचा आनंद तुम्हाला घेणं शक्य आहे, मग तो प्रवास असो, कुठल्याही गोष्टी असो, यातला आनंद घ्या. आनंद घ्या आणि आनंद द्यायला शिका. जेवढा आनंद द्याल
तेवढा तो तुमच्या वाट्याला अधिक येईल, हे लक्षात ठेवा. ही देवघेव आहे. जगातून जाताना आपण काहीही बरोबर घेणार नाही आहे, परंतु आनंद आपला बरोबर घेऊन जाणार आहोत. आपण जगातलं प्रेम आपण घेऊन जाणार आहोत. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली 700 वर्षापूर्वी समाधी घेतलेली आजही आपण आपली खरी माऊली असल्यासारखी त्यांची आठवण काढतो. गुरु महाराजांनी कधीही समाधी नाही घेतलेली. नरसिंह सरस्वतींनी कधी समाधी नाही घेतली. दत्तावतारात समाधी तशी नाही आहे. वारंवार ते अवतार घेत आहेत. किंग कॅनॉट डाय. तसं गुरु ही शक्ती, ती व्यक्ती नाही आहे, ती शक्ती आहे. ही कधीच संपत नाही. यातले वेगवेगळे अनुभव माझे ऐकाल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. माझ्या सद्गुरूंनी मला माझ्या या वयातही इतके एक सुंदर अनुभव दिलेले आहेत. त्यामुळे सर्व हा जो भेदाभेद माझ्यातून गेला आहे. सगळे सद्गुरू माझ्यासाठी श्रेष्ठ आहेत. त्यांच्यातलं गुरुत्व श्रेष्ठ असतं. कधीही जडदेही व्यक्तीला सद्गुरू मानाल आणि उद्या त्या जडदेही वस्तूच्या व्यक्तीच्या हातून जर काही घडलं तर तुमचा केवढा मनस्ताप होईल तुम्हाला. अशी उदाहरणं काही या काळामध्ये आपण बघितली आहेत. आणि अशा वेळी जर तुमच्यामध्ये गुरुभेद झाला उत्पन्न गुरुत्वाविषयी, तर तो माणूस ना या काळचा राहत ना त्या काळचा राहत, त्रिशंकू होऊन जातो. म्हणून सद्गुरू तत्वाला मान्यता द्या. सद्गुरू तत्व मोठं आहे. इथे जर तुम्ही एकदा तुमची भावना ठेवायला सुरुवात केली तर आयुष्यात तुम्हाला कधी पश्चात्ताप होणार नाही. आणि प्रत्येक ठिकाणाहून गुरुत्व तुमच्याकडे धावत येईल, तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवेल. जगातला आनंद छोट्या छोट्या गोष्टीतही घ्यावा. संत श्रेष्ठसुद्धा अतिशय विनोदी स्वभावाचे होते. जो आत प्रसन्न असतो तो बाहेर प्रसन्न राहतो. कुठल्याही संताकडे पहा, त्याचा चेहरा अत्यंत आनंदी असतो. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतरच इतकं अत्यंत समाधान होतं माणसाला. आणि हे समाधान आयुष्यात सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपले बहुतांशी संत हे गरीब होऊन गेले परिस्थितीने, परंतु ते अत्यंत समाधानी होते. समाधान ही गोष्ट विकत नाही घेता येत, ती शिकावी लागते. तुमच्या दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत संसारात परमेश्वराने दिलेल्या आहेत, त्या तुमच्या कर्मानुसार तुमच्या वाट्याला आहेत. आणि त्या वाट्याला आलेल्या गोष्टीत आनंद मानून घेणं हे तुमच्या हातात आहे. स्त्री पुरुष एकत्र येतात, लग्न करतात, हे एकमेकांचा उद्धार करण्यासाठी असतं, शाब्दिक उद्धार करण्यासाठी नसतं. त्यामुळे या दोघा व्यक्तींनी आपला संसार स्वर्ग करायचा का नरक करायचा हे त्या व्यक्ती आपापल्या वागण्यानुसार ठरवू शकतात. ते त्यात दिलेल्या गोष्टीत स्वर्गही उत्पन्न करू शकतात. आणि दिलेल्या गोष्टी कितीही चांगल्या असल्या तरी त्यातून नरकही उत्पन्न करू शकतात. या गोष्टी आपण शिकाव्यात. गुरुपौर्णिमानिमित्त हे जे काही मी विचार तुमच्यासमोर मांडले आहेत ते आत्मसात करा. आणि सर्व श्रेष्ठांना ज्येष्ठांना माझा नमस्कार, त्यांनी मला आशीर्वाद द्यावा. आणि सर्व कनिष्ठांनाही माझा नमस्कार, त्यांनी मी सांगितलेले हे बोधाचे 4 शब्द ऐकून आपल्या आचरणात उतरवावेत. नमस्कार. पुन्हा भेटू.